हाय नमस्ते, वेलकम टू नैरोबी. आणि आज आहे महाशिवरात्री आणि मला असं होतं की मी गेल्या वर्षी निर्जळ उपवास केलेला आणि यावर्षी पण मला करायचं मन होतं, पण माझ्याकडे सिक लीव्ज एवढ्या आहे नाहीत. म्हणजे मला रिपोर्ट सिक करून मी ऑब्व्हियसली उपवास नाही करू शकत, कारण माझ्याकडे काहीतरी 3-4च सिक लीव्ज आहेत आणि अजून 5-6 महिन्याने माझे लीव्ज रिफ्रेश होणार. तर त्यामुळे मी विचार केला की मी हा लेओवर करेन आणि इथे येऊन मी उपवास करेन. तर मी आता नैरोबीमध्ये आली आहे आणि मी विचार केला की मी कसा करू उपवास. म्हणजे मी थोडा विचार करत होती की लाईक म्हणजे इकडे मला पूजा करायची आहे, तर मला शिवलिंग आणावं लागेल आणि मला सगळे त्याचं साहित्य, पूजाचं सगळं साहित्य घेऊन यावं लागेल आणि इट्स जस्ट गोइंग टू गेट टू कॉम्प्लिकेटेड. मग मी विचार केला की मी सगळं ऑर्डर करेन घरी. म्हणजे मी सगळं पूजाचं साहित्य काल झेप्टोवरून ऑर्डर केलं आणि काल रात्री माझी 2ची फ्लाईट होती. तर मी फ्लाईटवर निघायच्या आधी मी 11 वाजता आंघोळ केली, केस वगैरे धुतले, मस्त देवाच्या खाली सगळं साफसूफ केलं, सगळे देव धुतले आणि सगळ्यांना आंघोळ घातली आणि सगळे एकदम छान छान केलं. आणि मग मी ते माझी शिवजीची पूजा जी आहे ती मी घरी केली. म्हणजे मी सगळं ऑर्डर केलं, धतुरा, बेलपत्ता आणि ज्या गोष्टी होत्या, पंचामृत, सगळं मी ऑर्डर केला. आणि मी लेजिट जी पूजा 4 प्रहरमध्ये करायची असते ना, ती काल मी फ्लाईटवर निघायच्या आधीच केली. आणि लकी गोष्ट आहे की महादेव जेव्हा त्यांना वाटतं की तुम्ही त्यांचे भक्त बनावेत आणि त्यांची पूजा करावी आणि जे तुम्हाला अप्रूव्ह करतात ॲज अ भक्त, तेव्हा सगळं चांगलं होतं. कारण माझी फ्लाईट 2ची होती आणि ती डिले होऊन 3:40ला झाली आणि मी मस्त ती यूट्यूबवर लावलेलं 1008 वेळा ओम नमः शिवाय आणि ते बोलता बोलता मी प्रे करता करता मी पूजा केली. आणि मला एवढं छान वाटलं ना की वा, माझ्यासाठी स्पेशली फ्लाईट डिले झाली आहे. तर आता मी इकडे आली आणि मग इकडे आल्यावर मला लक्षात आलं, माझी क्रू बोलली की आप ब्रेकफास्ट, मी तर ब्रेकफास्टसाठी येणार नव्हती खाली, मग ते बोलली की आप ब्रेकफास्ट टेबल से तो ज्यूस वूस ले सकते हो. आणि असं लाईक मी ब्रेकफास्टच्या इथून तर मी सगळंच घेऊ शकते. म्हणजे पंचामृतचे 5ही आयटम इकडे मिळणार, हनी, दही आणि साखर, पाणी, हे सगळं इकडे मिळणार आणि दूध वगैरे. तर मी विचार केला की मी ते सगळं घेऊ शकते, पण मी शिवलिंग नव्हतं आणलं. मग माझ्या दुसऱ्या क्रूने मला आयडिया दिली की पाठी गार्डन आहे आणि गार्डनमध्ये खूप छान गुळगुळीत एकदम छान छान वेगवेगळ्या शेप्समध्ये दगडं आहेत, ते तुम्ही घेऊन त्याचं तुम्ही शिवलिंग बनवू शकता. शिवलिंग म्हणजे तुम्हाला ते तुम्ही कोणत्या पण गोष्टीसाठी पूजा करता आणि प्रे करता, तो त्याच्यात तो भाव असायला पाहिजे, ती फीलिंग असायला पाहिजे. तर मला हे 2 छान एकदम गुळगुळीत भेटलेत, ज्याचं मी छान एकदम रूममध्ये जाऊन शिवलिंग बनवणार. आणि आता मी आज जाऊन इकडे सगळे माझे पूजाचं साहित्य जमा करते. मी रूममध्ये ऑलरेडी आली आहे. तिकडे मी माझी प्लेट ठेवली, मला बॅग आणि प्लेट एकत्र उचलायला होत नव्हतं. आणि हे बघा, हा रूम आहे मस्त एकदम, हा वॉशरूम. हाय, ते पेंटिंग किती छान आहे. आता आंघोळ करायची आहे, केस धुवायचे आहेत, पुन्हा काल रात्री पण 12 वाजता धुतलेले. आणि हा रूम आहे छान एकदम. आणि मी तुम्हाला माझं सेटअप दाखवते पूजेचा. शिव चालीसा आणि हे माझं शिवलिंग, हा प्रसाद आणि हे पंचामृत, पाणी, दूध, दही, हनी आणि घी म्हणजे बटर. आणि हे मी बॅकअपसाठी आणलं आहे. ऑलरेडी मी खूप सारे ज्यूस आणलेत घरातून, पण विचार केला व्हॉट इफ ते संपले आणि मला भूक लागली तर मी काय करू. आणि हा इथला मस्त व्ह्यू, जास्त का व्ह्यू आहे नाही. मी घरातूनच आणलेलं एक फूल आणि बेरचं फ्रूट, ते नंतर पूजा करताना मी शिवजीला अर्पण करणार. हे ज्यूस मी घरातून आणले. मला वाटलं की जर आजूबाजूला काय मिळालं नाही तर प्यायला मिल्कशेक आणि 2 ज्यूस. प्रयत्नांती परमेश्वर. तर शिवजी माझ्यावर एवढे प्रसन्न होणार आहेत ना माझे सगळं बघून, की शिवजी मी इंडियामध्ये पण नाही आहे, मी नैरोबीमध्ये आली आहे, एवढ्या दूर 6-7 तास फ्लाईट ऑपरेट करून मी एवढ्या दूर आली आहे आणि मी तुमची पूजा करते. गेल्या वर्षी महाशिवरात्रीची पूजा केलेली, जो निर्जळ फास्ट केलेला, उपवास केलेला, तो त्या आठवून मला वाटत होते की का मी यावर्षी नाही करू शकत. मला एवढं वाईट वाटत होतं आणि एकदम मी द्विधा मनस्थितीत होती की मला रिपोर्ट चेक करून मला उपवास करायचा आहे की मला कामावर जायचं. आणि कर्म सर्वात पहिले येतं, कारण ऑफकोर्स जॉब आहे तरच सगळं आहे. जॉब आहे तर पैसे येतात आणि पैशानेच मी खुशिया घेऊ शकते विकत माझ्यासाठी, माझ्या फॅमिलीसाठी. तर ते सर्वात इम्पॉर्टंट आहे, कर्म करणं सर्वात इम्पॉर्टंट आहे. ते म्हणून मी आली. पण इकडे येऊन मला एवढी छान आयडिया आली आणि आमचं
प्राऊड ऑफ माय सेल्फ. तर आता मला फटाफट आंघोळ करायची. मी रात्री केस धुतलेले, केस म्हणजे ॲक्च्युली आतून ओले आहेत अजून पण, कारण मला वेळच नाही मिळाला. 11 वाजता मी आंघोळ केलेली आणि मी जसं सांगितलं 3:40ची फ्लाईट होती. तर आता मी पुन्हा केस धुणार आणि पुन्हा पूजा करणार आणि पुन्हा अभिषेक जो आहे तो मी पंचामृताचा अभिषेक तो संध्याकाळी मी सुरू करणार 6:15 मला वाटतं पहिला प्रहर सुरू होतोय. तर 4 प्रहरमध्ये पूजा करायची आहे आणि 12 ते 1मध्ये जो सर्वात इम्पॉर्टंट टाईम आहे तो 12 ते 1च्या मध्ये. तेव्हा आता मला काही करून जागा राहायचं आणि उद्या पुन्हा मला 6:40ची सकाळी फ्लाईट आहे. त्याच्यासाठी मला थोडं रेस्ट पण घ्यायचं आहे आणि मला माहिती आहे दुपारी झोपलं तर उपवास तो व्हॅलिड नसतो. पण मी जसं बोलली कर्म करणं जास्त इम्पॉर्टंट आहे. मी तर ट्राय करेन झोपू नये, 2 दिवस न झोपता जावं, पण माझं शरीर केवढी साथ देतं ते पण डिपेंड करतं. तर बघूयात. आणि खाणार नाही, नो सॉलिड फूड, ओनली लिक्विड फूड, म्हणून मी सगळं ज्यूस वगैरे घेऊन आली आहे. सॉलिड मी काहीच नाही खाणार, म्हणजे फ्रूट्स वगैरे पण नाही खाणार मी, आणि फक्त ज्यूस पिणार आणि मिल्कशेक पिणार आणि असा मी उपवास करणार. आणि देवा प्लीज नाही, मला ॲक्च्युली देवाला काय मागायचं नाही. शिवची मला जे हवं ना ते नेहमी मला मिळतं आयुष्यामध्ये आणि भेटतं. नॉन लिव्हिंग थिंग्स मिळतात आणि लिव्हिंग थिंग्स भेटतात. तर मला दोन्ही गोष्टी मिळतात आणि भेटतात जे पण मला हवं आहे. तर शिवजींना माहिती आहे मला काय हवं आहे आणि जेव्हा योग्य वेळ येईल आणि जेव्हा सगळे ग्रह तारे जुळून येतील तेव्हा मला जे हवं आहे ते भेटणार. तोपर्यंत आय एम व्हेरी हॅपी विथ माय लाईफ. मी खूप खुश आहे लाईफमध्ये, एकदम परफेक्ट माझी लाईफ आहे, एकदम टचवूड थू की सगळं छान आहे. एवढ्या सुंदर क्यूटच्या मनमिळाऊ फॅमिलीसोबत मी राहते आणि एवढे छान 2 नेफ्यूज आहे. क्यूट माझी कॅट आहे मोजो, नवीन न्यू एडिशन टू द फॅमिली, खैरे फॅमिली, मोजो खैरे. आणि क्यूटचे पप्पा, क्यूटचे भाऊ, क्यूटची बहिणी सगळे एवढे सुपर क्यूट आहे आणि सगळ्या आयुष्यात म्हणजे एवढं चांगलं होतं आहे. या महिन्यात मला एवढे चांगले चांगले व्ह्यूअर्स मिळाले आणि माझे एवढे फॉलोअर्स वाढतात, ते सबस्क्रायबर्स वाढतात, ते मोजूच्या चॅनलवर पण एवढे व्ह्यूज येतात. आय एम सो हॅपी विथ माय लाईफ, आय एम सो हॅपी. आणि ही सगळी शिवजीची कृपा आहे आणि खूप खूप धन्यवाद. महादेव, हर हर महादेव. नैरोबीमध्ये ना क्राईम रेट थोडा जास्त आहे. इकडे टुरिस्टवर वगैरे अटॅक वगैरे व्हायचे खूप सारे पास्ट टेन्समध्ये गोष्टी झाल्या आहेत. तर इकडे ना रूममध्ये यायच्या आधी पण एक लॉक आहे डोर आणि मग तुम्ही रूममध्ये येऊ शकता. तर तिथे माझा रूम आहे त्याच्यासाठी तर लॉक आहेच आणि त्याच्यानंतर इकडे पण एक रूम आहे जिकडे लॉक आहे. म्हणजे हर फ्लोअरला हर रूममध्ये जाण्यासाठी हे बघा खोलायला तर तुम्ही खोलू शकता, पण तुम्हाला आत जायचं असेल ना तर तुम्हाला इकडे हे स्वाईप करायला लागतं कार्ड की म्हणजे डबल सेफ्टी. तर ही मी आहे पाठवून बन म्हणला मी असं. आणि म्हणजे केस तर असे फुल फुगलेत ना तुम्हाला काय सांगू की ओल्या केसांमध्ये बन बांधला ना. तर आता मी आंघोळ करायचं स्किप करून मी पहिलं चालली आहे स्टीम सॉना रूम बघायला. जर मला आवडलं तर मी स्टीम अँड सॉना करेन, कारण खूप मोठा दिवस आहे आणि मला काय एवढी झोप येत नाही आहे. तर मग मी आता एवढ्या लवकर जर मी झोपायला गेली तर सीन होऊन जाईल, म्हणून विचार केला की थोडा टाईमपास करण्यासाठी मी स्टीम सॉना जाईल. पण इकडे स्टीम सॉना आहे, अच्छा इकडेच आहे. तर आपण बघूया स्टीम सॉना कसं आहे. इकडे मी खूप वर्षांपूर्वी एकदा येऊन गेली आहे. स्टीम सॉना दोन्ही आहे इकडे आणि ती आता दोन्ही ऑन करते माझ्यासाठी. तर ती बोलली 5-10 मिनिटांनी आहे. मी बोलली तो म्हणतो मी मेकअप काढून येते. तर मस्त स्टीम सॉनाने माझी स्किन एकदम ग्लो होणार आणि वजन अजून कमी होणार. एकदा फास्ट पण करते आहे आणि हे पण करते आहे स्टीम सॉना, त्याच्याने माझं वजन कमी होणार. आणि वजन खूप वाढलं आहे, म्हणजे मी ती ट्रिप करून आली. त्या ट्रिपसाठी मी एवढं जिम केलं आणि 7 किलो वजन कमी केलं. आणि जेव्हा मी तिथून आली आहे ना ट्रिपवरून परत तेव्हापासून मी जिमला जायचंच बंद केलं. तर मी तुम्हाला दाखवते इकडे मस्त कोणीच नाही आहे, फुल खाली आहे. एकच मुलगी बसली आहे तिकडे आणि आय शो यू अराउंड इट. हे आहे एअरक्राफ्ट आणि हा आहे पूल आणि हा आहे टॉबा. हे आपण नाही बघू शकत, आज महाशिवरात्री आहे. आणि इथून मी तुम्हाला व्ह्यू दाखवेन. पाणी एवढं छान आहे ना थंड. आणि हा इथला व्ह्यू, ट्रॅफिक वगैरे नाही आहे. हा एअरपोर्ट एरिया, एअरपोर्टपासून 5-6 मिनटावरच आहे आमचं हॉटेल. तर हे आहे तिथे काय आहे ते मस्त एकदम घरासारखं बनवलेलं, किती छान आहे. त्याच्या क्रूने डिसाईड केलं की ते संध्याकाळी पूलला येऊन बिअर वगैरे पिणार आज. तर त्यांचा संध्याकाळचा प्लॅन आहे. आता येऊन झोपणार, आता ते ब्रेकफास्ट करतात ते खाली. मी तर आता जाते फटाफट आणि मेकअप काढून येते. फ्लाईट पण खूप छान होती,
खूप चांगले एकदम वेल मॅनर्ड पॅसेंजर्स होते, एवढे चांगलेपणे बोलून गेले ते. ॲक्च्युली जेव्हा बोर्डिंग टाईमलाच तुम्ही बोलता ना गुड मॉर्निंग गुड आफ्टरनून जे पण आहे, तेव्हाच ना फॉरेनर्स मोस्टली ते रिप्लाय देतात ॲक्च्युली. आणि ते विचारतात पण की हाय हाव यू अँड हाव इज इट गोईंग अँड हाऊ मेनी सेक्टर्स, याचं थोडं पोलाईट कॉन्व्हर्सेशन स्ट्राईक करतात ते. बाकी मोस्टली तर नाही करत, फॉरेनर्सच करतात ते. आणि खूप वेल मॅनर्ड एकदमच चांगले असतील ना तेच पॅसेंजर्स करतात. तर हे आहे. आणि हे इकडे स्काय लाऊंज पण आहे इकडे, पण इथे आपण जाऊ शकतो काय? नाही, मला एंट्री नाही इकडे. तर इकडे हे लाऊंज आहे आतमध्ये, म्हणजे इकडे बसून तुम्ही टाईमपास करू शकता. म्हणजे आय थिंक मीटिंग रूमसारखं तिकडे काहीतरी दिसतं आहे, पण ते आपल्या काय कामाचं नाही. सो लेट्स गो बॅक टू द रूम. म्हणजे सॉना आणि त्याच्यानंतर स्टीम. ओम नमः शिवाय. हा आहे माझा आता अर्धा तास झोपायचा बेड. काय दॅट ग्लो, स्वेटिंग अँड फुल ग्लोई. आता माझी स्किन एवढी चमकणार आहे ना, फुल कोरियन ग्लास स्किन इफेक्ट येणार आहे आता. तर रिलॅक्स वाटतं आहे, किती छान. ॲट माय स्किन पूर्ण गाल पिंक झालं आहे, मग कान पण पूर्ण पिंक झाले आहेत आणि थोडं फ्रेश वाटतं आहे. स्टीम सॉनाने ना ॲक्च्युली स्किनचे सगळे पोर्स ओपन होतात, त्यामुळे ते केल्यानंतर एकदम कोल्ड शावर घ्यावं लागतं, म्हणजे एकदम बर्फासारखं थंड पाण्याने आंघोळ करावी लागते, ताकी ते सगळे पोर्स बंद होतील. आणि मी तो शावर घेऊन आली, एकदम थंड सहन होत होतं एवढं थंड पाण्याने आंघोळ केली. त्याला फुल माझी झोप उडाली. ते बघा, फूल है गुलाब का, नशा है अरे तवा, अशा शायरी मी नाही बोलू शकत. आता वाजले सकाळचे 9:30 आणि मुंबईमध्ये किती वाजले असेल? 10:30, 11:30, 12 वाजले दुपारचे. तर 2.5 तास आम्ही पाठी आहोत इंडियापासून. सगळे इंडियापासून पाठीच असतात. तुम्हाला माहिती आहे, इंडिया इज नंबर 1 कंट्री इन द होल वर्ल्ड. भारत माता की जय. कॉमेंट करा हे, आणि कॉमेंट हे पण करा की हर हर महादेव. तर आताच मी आंघोळ करून आली आणि हे रोजेस मला खूप. हाय किने आहे, एक मिनिट हा. किती छान फुलं आहेत. मी तिला रिसेप्शनिस्टला विचारलं की मी हे फुलांमधून एक फूल घेऊन जाऊ शकते का. मग तिला दाखवलं की हे आमचे महादेव आहेत आणि महादेवला मी प्रे करतो आणि माझा असा फास्ट आहे, तर मी एक फूल याच्यातून घेऊ का. तर तिने मला अलाउड केला, तर मी आता याच्यातून एक फूल घेऊन जाईन. आणि मी आज खूप सारे व्हिडिओज पण बघितले, आणि म्हणजे 2-3 दिवसापासून बघत होती पॉडकास्ट, आणि हे सगळे महादेवचे जे स्टोरीज आहेत, म्हणजे ज्या दिवशी आपण फास्ट करतो, ज्या दिवशी व्रत आहे ना, त्या दिवशी व्रताच्या शिवरात्रीच्या व्रताच्या कथा ऐकायच्या असतात. तर त्याच्यात ती एक कथा खूप फेमस आहे की ज्याच्यामध्ये एक चोर असतो आणि तो खूप क्रूर असतो आणि तो खूप लोकांना त्रास देतो आणि मुक्या जानवरांना मारतो आणि त्यांना खातो, आणि तो एकदम वाईट असतो आणि एकदम नास्तिक असतो. आणि एक रात्र असतोय की नाही, एक दिवस असतो की जेव्हा त्याची बायको आणि मम्मी पप्पा बोलतात की मला खूप भूक लागली आहे, तर तो आमच्यासाठी शिकार करून आण. आणि तो शिकारला पूर्ण दिवस फिरतो, तर त्याला काय मिळत नाही, म्हणजे पूर्ण दिवस तो पण स्वतःला खाणं, म्हणजे त्याचा फास्ट झाला इनडिरेक्टली. आणि मग ना तो एक नदीच्या बाजूला जातो आणि त्याला वाटतं या नदीमध्ये जानवर म्हणजे ॲनिमल्स पाणी प्यायला येतील आणि मग तो त्यांची शिकार करेल. तर मग तो त्या नदीच्या बाजूला एका झाडावर जाऊन बसतो आणि त्या झाडाच्या खाली ना एक खूप जुनं शिवलिंग असतं, ते त्याला माहीत नसतं. तर ना तो ना त्याला तिकडे हरिण येतं पाणी प्यायला, आणि तो बघतो त्या हरिणला आणि तो ते बाण उचलतो ना, तेव्हा ना त्याच्या धक्क्याने त्याने जे पाणी आणलेलं असतं ना, ते पाणी शिवलिंगावर पडतं आणि थोडे ते बेलाचं झाड असतं, ते बेलाचे पत्ते पण त्या शिवलिंगावर पडतात. तर असे ना 4 वेळा 4 हरिणी येतात आणि 4 प्रहर जे खूप इम्पॉर्टंट असतात, 4 प्रहर रात्रीचे. त्या 4 प्रहरमध्ये त्यांच्याकडून इनडिरेक्टली शिवलिंगावरचा आणि बेलाच्या पत्त्यांचा अभिषेक होतो आणि शिवजी खुश होतात. आणि ते हरिणची पण खूप वेगळी स्टोरी आहे त्याच्यामध्ये, खूप कॉम्प्लिकेटेड. पण एंड ऑफ द स्टोरी ही आहे की शिवजी त्याच्यावर प्रसन्न होतात आणि मग त्याची ती बुद्धी नीट करतात, म्हणजे तो क्रूर असतो तर त्याला एकदम प्रेमळ आणि मनमिळावू बनवतात आणि या सगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे ह्याच्यावर स्टोरीवरून कळतं की शिवजी किती भोलेनाथ आहे आणि त्यांना प्रसन्न करणं किती इझी आहे आणि ते कोणावर पण प्रसन्न होतात. त्याच्या खूप
खूप साऱ्या स्टोरीज आहेत की त्यांनी खूप लोकांना चुकीच्या लोकांना वरदान दिले आहेत खूप. आणि कारण जस्ट बिकॉज त्या चुकीच्या माणसाने, राक्षसाने किंवा जो पण आहे त्यांनी शिवची भक्ती केली. आणि या रात्री ती एनर्जी फुल सर्ज एकदम होते आणि ती तुम्हाला वर्टिकल तुम्हाला बसायला लागतं, तर की ती तुमच्यामधून अशी पास होणार एनर्जी. तर त्यामुळे या रात्री झोपायचं नसतं. आणि ते 4 प्रहर असतात ते वेगवेगळ्या, म्हणजे पहिल्या प्रहरामध्ये पाण्याचा अभिषेक करायचा, आणि मग कड दहीचा, आणि मग दुधाचा, आणि मग हनीचा. आणि लकी मला 4ही गोष्टी मिळाल्यात. फुलं पण मला मिळाली. एक सफेद फूल मी घरातून घेऊन आलेली, सफेद शिवजीचा फेवरेट कलर, म्हणून मी सफेद कलरचं न्यू टी शर्ट घातलं जे मी आतापर्यंत कधी घातला नव्हता. आणि हे ऑफकोर्स झुडिओमधून घेतलं. झुडिओ इज माय ऑल टाईम फेवरेट. तर मला नाही लागली आहे. मी 1 बॉटल पाणी प्याली इकडे, कारण स्टीम साउनाने खूप डिहायड्रेशन होतं, तर मला पाणी खूप प्यायचं. आणि आज मी तेच फुल लिक्विड डाएटवर आहे. म्हणजे मी तुम्हाला सांगेन लिजिट, मी खोटं नाही बोलते, क्रॉस माय हार्ट स्वेअर टू डाय. मी लास्ट जेवण काल दुपारी केलं आहे, म्हणजे सॅटर्डेला दुपारी मी लास्ट जेवण केलं आहे. रात्री मी जेवली नाही, माझ्यासाठी जेवण बनवलेलं घरी, मी जेवली नाही. आज तर मी आता जेवणार नाही, उद्या पण मी जेवणार नाही. आणि उद्या दुपारी 3:30चा माझा लँडिंग आहे मुंबईमध्ये. ते झाल्यानंतर मी घरी जाऊन, जर माझ्यात हिंमत असेल तर मी मंदिरात जाऊन आल्यानंतर माझा उपवास सोडेन. जर हिंमत नसेल तर मग मी घरीच काहीतरी खाईन. बघूया आता मी किती माझ्यामध्ये शक्ती आहे आणि मी किती स्वतःला स्ट्रेच करू शकते ते आपण बघूया आज. आणि हर हर महादेव. हे बघा, हे काय लाईटिंग आहे मस्त. वाव, खालपर्यंत ही लाईट. माझा फोन पडायला नको. आणि हे मी 2 फुलं तिने मला दिली आहेत पूजेसाठी. तर मी आता चालली आहे रूममध्ये परत. बेल के पत्ते जैसा है, देखो 3. व्हाट कोइंसिडेंस यार. 10:30 वाजले, पूजा केली मी. आणि इतकं छान वाटतंय ना यार, काय फिलिंग आहे माहिती आहे ही. शिवलिंग पण ॲक्च्युली रिअलमध्ये शिवलिंग दिसतं आहे. की मी विचार केलेला की काळ्या काजळने मी ते 3 त्यांचा टीका बनवेन, पण तो मी नंतर विचार केला की काळा कलर त्यांना आवडत नाही शंकरदेवाला, तर म्हणून मी रेड कलरच्या माझ्या लिपस्टिक त्यांचा तो असा 3 वाला टीका बनवला. आणि टिकली पण लावली मी. मस्त पंजाबी सूट, हा एकदम न्यू सूट आहे. आणि ऑफकोर्स तुम्हाला माहीत असेल कुठून आहे, झुडिओमधून घेतला आहे. तर दिसायला छान एकदम व्हाईट आहे आणि याच्यावर ब्लू डिझाईन आहे. आणि तेव्हा मला वाटलं पण होतं जेव्हा घेतलेलं की एक्झॅक्टली महाशिवरात्रीच्या थीमसाठी, म्हणजे सफेद कलर आणि ब्लू कलर, म्हणजे परफेक्ट कॉम्बो एकदम. आणि हां, अजून मी खूप साऱ्या ज्या स्टोरीज मी बघत होती, सतीने स्वतःला अग्नीमध्ये अर्पण करून जीव दिला तिचा, आणि मग तिचा पुनर्जन्म झाला ॲज पार्वती. आणि मग पार्वती लहानपणापासून महादेवची पूजा करायची. महादेवला जेव्हा कळलं तेव्हा त्यांनी पाठवले थोडे साधू की तिची परीक्षा घ्यायला. आणि ते साधू तिला येऊन काय बोलायला लागले की महादेव तर असे बैरागी आहेत, आणि ते पूर्ण ते आशे अंगावर लावतात, भस्म लावतात, आणि काय, आणि तुला तर किती सुंदर, तुझ्यासाठी आम्ही एक रिश्ता आणला, आणि असं काय. तर तिने त्यांना बोलली की नाही, हे सगळं माझं बोलू नका, आणि महादेव इज दी मॅन ऑफ माय लाईफ. आणि या जन्मात नाही तर पुढच्या जन्मात, आणि पुढच्या जन्मात नाही तर नंतर कधी कोणत्या तरी जन्मात आमचं लग्न होईल आणि मला भेटतील ते. आणि असं करून ती हे होती. आणि मग शेवटी त्यांचं लग्न ठरलं. आणि मग ते लग्नासाठी पण सगळे भूत पिशाच आणि ते सगळ्यांनी ना त्यांना ॲज अ दुल्हा ट्राय केलं पूर्ण सजवायला. तर त्यांच्या कानामध्ये विंचूचे कानातले घातले, आणि मग त्यांच्या ते जटाशा डिझाईन बनवले, त्याच्यावर एक साप ठेवला गळ्यामध्ये, साप ठेवला. आणि हे सगळं बघून ना जेव्हा ते बारात घेऊन आले पार्वतीच्या घरी, तेव्हा पार्वतीची मम्मीला चक्कर आली बघून. आणि ती बोलली की हे काय, अशा घरी तर अशा मुलाची तर मी माझ्या मुलीचं लग्न नाही लावून देणार. मग नारद येऊन तिला समजवलं की नाही, ते ॲक्च्युली ही इज दी अल्टिमेट गॉड, लाईक महादेव आहे ते, आणि ते त्यांच्या दुल्ह्याच्या रूपमध्ये येतील धामा. आणि महादेवला जाऊन ओरडले की अशा दुल्ह्यासोबत कोण लग्न करणार, तुम्ही जरा दुल्ह्यासारखा अवतारामध्ये. मग महादेव एकदम त्यांनी आपला अवतार चेंज केला, आणि ते फुल एकदम सुंदर, एकदम म्हणजे ते एवढे त्यांच्यामधून ती सुंदरता, त्यांच्यातून ते एवढं
तेज निघत होतं ना, की ते तेज निघू नये म्हणून त्यांच्या अंगावर ते भूतपिशाच जे पण ते त्यांना सजवत होते ना, त्यांनी त्याच्यावर भस्म लावलेला. पण ते सगळं भस्म वगैरे काढल्यावर एकदम ते असे फुल तेज आणि फुल सुंदरता आणि एकदम खूबसूरती त्यांच्यामधून एकदम यायला लागली. आणि मग सगळ्यांना कळलं की यार वाव. आणि मग ते त्यांचं तेव्हा नाव ठरलं की चंद्रशेखर, म्हणजे फुल अल्टिमेट सुंदरता आणि अल्टिमेट एकदम दी ॲल्फा मेल करून, दी गॉड असं करून ते आले तुलावून. आणि मग त्यांचं लग्न झालं आणि मग हॅपीली फॉर एव्हर्स. मी पण हेच विचारत होते की देवा. 6:20 झालेत आणि सनसेट होतोय, एस्थेटिक्स काय एकदम. आणि आता मी एक चहा पिऊन माझी पूजा कंटिन्यू करणार. पहिला प्रहर सुरू झाला आहे, तर आपण करूया जलाभिषेक. ओम नमः शिवाय. बेलपत्र पण 3 पानाचं असतं आणि हे मला एक्झॅक्टली 3 पानांचं मिळालं आहे. किती छान. आणि मस्त माझी पूजा झाली आहे, जलाभिषेक झाला. आता सेकंड प्रहर सुरू होईल तेव्हा दहीचा अभिषेक करायचा आहे. आणि मध्ये मध्ये मी माझं असेच व्लॉग बालीला गेलेली तो एडिट करते आहे. आणि एक मी सिरियल बघते द गुड डॉक्टर, खूप छान आहे. त्याला ऑटिझम असतं आणि तो एवढा मस्त डॉक्टर असतो आणि एक एक एपिसोड एवढे इंटरेस्टिंग आहे. मी आता ऑलमोस्ट लास्ट सीझनवर पोचली आहे, तर ऑलमोस्ट 1-1.5 महिन्यापासून मी ते बघायला सुरुवात केली आहे. तर प्लीज इट्स अ मस्ट वॉच, तुम्ही पण बघा द गुड डॉक्टर नेटफ्लिक्सवर. हे मी न्यूज बघते आहे की तो बोलतो आहे की एका जागी गोटिंग करून एक जागा आहे, तिथे पाणी नाही आहे. तो बोलतो आहे की गोटिंग करून एक जागा आहे, तिथे लास्ट फ्रायडेपासून, म्हणजे आज संडे, फ्रायडेपासून नळाला पाणी नाही येते लोकांकडे, घरी प्यायला पण पाणी नाही आहे. तर आफ्रिकेमध्ये ना असं खूप गोष्टी आहेत, म्हणजे इकडे खूप पॉलिटिकल अनरेस्ट आहे. आणि मी ChatGPTवर पण बघत होती की इकडे सोलो ट्रॅव्हल मुली करू शकतात का आणि असं का. तर इकडे लिहिलं आहे की अशा किती ठिकाणी आहे तिकडे लोकल्स पण ट्रॅव्हल नाही करायचं. सोलो ट्रॅव्हल तर तुम्ही विसरूनच जा, म्हणजे खूप क्राईम रेट जास्त आहे. आणि तेच मला एकदा जायचं होतं इकडे. मी माझा सेकंड लेओवर आहे नायरोबीमध्ये, आणि सेकंडच आहे ना. हो, एकदा मी आलेली तेव्हा मी नाही जाऊ शकली. आणि मी ती माझी क्रू क्युटी पा, मी तिचं नाव विसरली, तिच्यासोबत मी वरती जाऊन पिझ्झा खाल्लेला पूल साईडला जाऊन. तर तो एक लेवर होता. आणि मी फर्स्ट ऑफिसरसोबत जाणार होती बाहेर, पण थंडरस्टॉर्म वॉर्निंग होती तर आम्ही ते सफारी पार्कला गेलो नाही. पण मी विचार केलेला की मला ते जायला पण थोडी भीती वाटत होती, कारण एकटा तो काय करणार. म्हणजे मला वाटलेलं की 4-5 लोकांचा ग्रुप जातो आहे तर थोडं सेफ आहे, कारण मग असे खूप सारे एरियाज आहे जिकडे असं टुरिस्टवर अटॅक करतात आणि असं मी न्यूजमध्ये बघत होती. आणि ChatGPTवर पण तेच लिहून आलं की इट्स नॉट ॲडवायजेबल टू गो आउट अलोन आणि असं काम. माझे क्रू बोलत होते की एक जागा इकडून वॉकिंग डिस्टन्सवर, म्हणजे हॉटेलवरून असं लेफ्टला गेला ना तर तिकडे असं लोकल शॉप आहे जिकडून ना सगळे क्रू खूप सारे फ्रूट्स घेतात, ॲव्होकाडो, ब्लॅकबेरीज आणि अजून काय मँगोज, एकदम मोठे मोठे मँगोज मिळतात इथे. तर ते घ्यायला क्रू जातात आणि ते खूप स्वस्त आहे. म्हणजे ॲव्होकाडो जर एक 100 रुपीजला इंडियामध्ये आहे ना, तर इकडे 100 रुपीजमध्ये तुम्हाला 5-6 मिळतील असं. पण मग मी विचार करतो ते जायचं आहे की नाही ते, कारण ते जायला मला पैसे काढायला लागतील एअरपोर्टवरून. आणि मग एक दुसरी क्रू बोलली की इट्स नॉट दॅट गुड, लाईक क्वालिटी वाईज एवढं चांगलं नाही, असं क्वांटिटी मिळते पण क्वालिटी नाही आहे. ॲज वॉटर शॉर्टेज इज पर्सिस्ट इन पार्ट्स ऑफ गॉटिंग, हाव आर यू कोपिंग. अँड हां, तर तो ना ॲक्च्युली लोकल लोकांना त्याने बोलवलं आहे गॉटिंगच्या, आणि तो त्यांना विचारतो आहे की कसं तुम्ही कोप अप करता आणि सगळं. तर किती सॅड गोष्ट आहे, जगामध्ये किती प्रॉब्लेम्स चालू आहेत आणि आपण किती सेफली राहतो. म्हणजे मुंबई तरी त्या मानाने सेफ आहे. आणि कशी लाईफ आहे लोकांची एक एक. बिचारे ते ट्रकच्या तिकडे बाहेर छोटे छोटे मुलांना घेऊन लाईन लावली आहे ड्रम्स घेऊन, की प्यायचं पाणी पण नाही आहे. आंघोळ आणि बाकी जेवणाचं तर विसरून जा, प्यायला तर माणसाला पाणी लागतं ते पण नाही आहे. असं का सीन आहे. सॅड आहे यार लाईफ खूप. प्रहर 2 सुरू झाला आहे, तर आता दही आणि दुधाचा अभिषेक. मी जर तुम्हाला बोलले ना तुम्हाला विश्वास नाही होणार. काल सॅटर्डे होता आणि काल दुपारी मी एक माझं लास्ट जेवण जेवली आहे, त्याच्यानंतर मी रात्री काहीच नाही खाल्लं. आज सकाळपासून मी एवढा ग्लास भरून फक्त एक मँगो स्मूदी प्यायली आहे. आणि हे मी ब्रेकफास्ट बुफेमधून आणलं आहे. मॉकटेल ज्यूस, कॉकटेल ना ऑब्व्हियसली मॉकटेल ज्यूस, सगळ्यांचा मिक्स ज्यूस आहे हा.
तो मी आता पिणार आहे. आणि मला भूक नाही लागली आहे, बट आय जस्ट वॉन्ट टू स्टे हायड्रेटेड, कारण उद्या माझी फ्लाईट आहे. तर मी असं नाही होऊ शकत की मी एकदमच काही खात पीत नाही आणि चक्कर येऊन फ्लाईटवर पडली. त्यामुळे मी हा ज्यूस पिते. आणि घरातून आलेले ज्यूस अजून पण फ्रीजमध्ये ठेवलेत, एक पण ओपन नाही केला आहे. आणि मला बिलकुल पण भूक नाही लागली आहे. म्हणजे कसं असं की ऑलमोस्ट झाला 1.5 दिवस आणि आता उद्या संध्याकाळपर्यंत मला फास्ट करायचा आहे. आणि ही फ्लाईट ऑलरेडी 2-3 तास डिले झालेली, म्हणजे जी फ्लाईट बॉम्बेवरून येते ना तीच बॉम्बेला परत जाते. तर गोष्ट ही आहे की उद्या फ्लाईट डिले होणार असं कॅप्टन पण बोलली आहे. 6:40चं डिपार्चर आहे, तर ती डिले होऊन आता माहीत नाही किती वाजता लँड होईल. आत्ता तरी ऑफिशियली लँडिंग दुपारी 3:30ची, आणि मला लँड झाल्यावर चेंज करून मंदिरात जायचं माझं मन आहे, पण मला माहीत नाही की एवढी माझ्या ताकद असेल का. जर असेल तर मी जाऊन येईल मंदिरात आणि मग उपवास सोडेन. जर नसेल तर बघूया. रुपालीला मी बोलेन की मला पुरी भाजी आणि श्रीखंड खायचं आहे आणि ते खाऊन मला उपवास सोडायचा आहे. तर उद्या घरी गेल्यावरच कळेल की उद्याचं उद्या बघूया. आणि आता आम्ही पिते ज्यूस. वेगवेगळ्या शिवलिंग आणि मूर्ती स्थापनाबद्दल वाचत होती ऑनलाईन, तर मला खूप साऱ्या गोष्टी कळल्या. जसं मूर्ती स्थापना मंदिरामध्ये करताना तर त्याच्यासाठी प्राणप्रतिष्ठा करावी लागते, ज्याच्याने देवाचा एक अंश त्या मूर्तीमध्ये येतो. आणि शिवलिंग पण खूप वेगवेगळ्या प्रकारचे असतात. आणि एक आहे माणूस लिंग विच इज लाईक मॅन मेड, आणि दुसरं आहे चललिंग विच इज मुवेबल, पोर्टेबल. आणि वेगवेगळ्या मटेरियल्सवर पण वेगवेगळे शिवलिंगचे प्रकार असतात. तर खूप सारे प्रकारामध्ये आहे एक स्फटिक लिंग विच इज मेड ऑफ क्रिस्टल्स. मग देर इज परत शिवलिंग मेड ऑफ मर्क्युरी. आणि एक आहे पार्थिव शिवलिंग, जे तुम्ही घरी माती आणि क्लेपासून बनवता. आणि अजून एक आहे नर्मदेश्वर शिवलिंग. हे शिवलिंग नर्मदा नदीच्या पाण्यामध्ये मिळतं आणि इट इज सेल्फ मेड, म्हणजे ते शिवलिंगच्या शेपमध्ये असतात. तर मोस्टली शॉपमध्ये जे आपल्याला शिवलिंग मिळतात ते नर्मदेश्वर शिवलिंग असतात. तर मी जे शिवलिंग बनवलं आहे ते विच इज सॉर्ट ऑफ थोडंफार सगळ्याच मटेरियलचं थोडं थोडं आहे. जसं इट इज मेड ऑफ क्रिस्टल टाईप, ते दिसायला एकदम व्हाईट क्रिस्टल्स आहे. तर इट इज स्फटिक लिंग. आणि देन नॅचरली शेप, म्हणजे थोडंफार नर्मदेश्वर टाईपचं पण झालं. नर्मदा नदीमध्ये नाही मिळालं आहे, पण त्या शेपमध्ये मला मिळालं आहे ना, शिवलिंगच्या शेपमध्ये येते. आणि पार्थिव शिवलिंग, म्हणजे पार्थिव नाही बोलू शकत, पार्थिव तर क्लेने बनलेलं असतं, पण इट सेल्फ मेड, म्हणजे स्वयंभू, म्हणजे स्वतःहूनच शेप घेऊन ते बनलं आहे. ॲक्च्युली स्वतःहून पण नाही बनलं आहे, ते तर मी बनवलं आहे. पण एनिवेज असं सगळं मी वाचत होती की काय काय आहे प्रकार, आणि जस्ट गुड टू नो इन्फॉर्मेशन. ती वर्ड इंग्लिशमध्ये आहे. 12 वाजले, निश्चित काळ सुरू झाला आणि तिसरा प्रहर पण सुरू झाला आहे. तर आता मला मध आणि साखरचा अभिषेक करून पूजा करायची आहे. आणि हाच टाईम आहे जेव्हा शिवजी त्या भीम ऑफ लाईटमधून बाहेर आलेले. आणि म्हणजे त्यांचा बर्थडे तुम्ही विचार करू शकता, त्यांचा बर्थडे की ते या वेळेस आलेले याच टायमामध्ये. आणि ना आधी ना अंत, म्हणजे त्यांची सुरुवातच नाही आहे, कारण त्यांचे पेरेंट्स कोण आहेत माहीत नाही. ते का भीम ऑफ लाईटमधून बॉर्न झालेले. आणि ना अंत, म्हणजे जेव्हा पूर्ण कलयुग होणार आणि सगळं संपणार त्याच्यानंतर पण शिवजी राहणार, म्हणून ते महादेव आहेत. तर आता 4था प्रहार सुरू झाला आहे आणि मी शेवटची पूजा इथे करते आहे आणि आम्हाला अर्ध्या तासात निघायचं आहे. प्लीज इग्नोर द मेस ॲट द बॅक. पार्ट 1 महाशिवरात्रीचा संपला नायरोबीमध्ये. आता पार्ट 2 इंडियामध्ये जाऊन पूर्ण होणार. आणि मला वाटत नाही मी मंदिरात जाऊ शकेन, देव तर मनात असतो. तर लँड झाल्यावर मी बघेन माझी काय माझ्यामध्ये आहे की नाही तेवढा स्टॅमिना जायचा. तर घरी मेसेज करून मी पहिलेच बोलले की माझा उपवास सोडायला मला श्रीखंड पुरी आणि बटाट्याची भाजी हवी आहे. तर आता रुपाली संध्याकाळी येईल तेव्हा ती बनवेल. आणि आता सध्या तरी 3:30चं लँडिंग आहे. तर आय एम होपिंग फ्लाईट डिले होऊ नये. आणि आज एवढा मोठा चमत्कार की ही फ्लाईट 6:40ला एक्झॅक्टली ऑन टाईम डिपार्ट करते, नाहीतर ही हर रोज लेट असते. काल तर आम्ही 2 तास डिलेमध्ये आलेलो या फ्लाईटसाठी. सेम फ्लाईट जी मुंबईवरून नायरोबीला येते, आणि आज फ्लाईट एक्झॅक्टली ऑन टाईम आहे, बिलकुल पण डिले नाही. आणि ते शिवजीने वाटतं की मी लवकर भारतात पोचावं, लवकरात लवकर, आणि मग पुढची पूजा करावी. तर लेट्स गो टू इंडिया. आणि हर हर महादेव. असं एअरक्राफ्ट अजून आलं नाही आहे, तर मी थोडीफार ड्युटी फ्री शॉपिंग करते आहे. हे इथलं लोकल सगळं क्यूट स्टफ, कलरफुल.
इयरिंग्स आणि आमचा गेट तिथे पाठी आहे, गेट 5. इथे छान छान हार आहेत. हा येलो किती छान आहे. आणि हे सगळं आहे इथे. आणि मी तिथे चालली आहे फ्लेमिंगोमध्ये चॉकलेट्स घ्यायला. हाय, मी हे घेते चॉकलेट्स यशस्वीसाठी, प्रिन्ससाठी, पप्पांसाठी डेट्स आणि हे माझ्यासाठी फरेरो रॉशर चॉकलेट. $69चे मी चॉकलेट्स घेतले. 8 वाजलेत, रात्रीचे 8 वाजलेत आणि माझं दुपारी 2:15चं लँडिंग होतं आणि मी 7 वाजता लँड केलं आणि आता 8 वाजता मी घरी पोचली आहे. 6 तासाची फ्लाईट होती आणि ती झाली 9.5 तासाची. 3.5 तास ऑन ग्राउंड डिले, कारण तिथे कॅप्टन बोलत होते की रेडार खराब झालं आहे म्हणून टेक ऑफ लँडिंग नाही होत आहे. आणि न्यूजमध्ये येत होतं की ATCच्या स्टाफने स्ट्राईक केली आहे. आणि 3.5 तास ऑन ग्राउंड पॅसेंजर्सने जे ऐकवलं आणि जे सीन झालं ना फ्लाईटमध्ये ते मलाच माहिती आहे. आणि मला ऑलमोस्ट मी काउंट करत होती 4 का 5 वाजेपर्यंत मला 55 आवर्सचा मी फास्ट केला ऑलमोस्ट विदाऊट फूड. 2 ज्यूस प्याली आणि 2 मिल्कशेक प्याली आणि 1 स्मूदी प्याली. आणि फुल म्हणजे मी काय सांगू तुम्हाला, असं एकदम वजन पण कमी झालेलं फील होतं आहे आणि बोलायची पण माझ्यात हिंमत नाही आहे. आणि आता मी जेवते पुरी भाजी आणि श्रीखंड बनवलं आहे, ते घेऊन मी माझा उपवास सोडेन. माझं मन होतं की मंदिरात जाऊन मी यावं, पण मंदिर पण बंद झालं आता. तर आता मी जेवते. फर्स्ट दिवस खूप छान होता महाशिवरात्रीचा. दुसरा दिवस खूप वाट लागली, खूप शिव्या ऐकल्या आणि खूप गोष्टी ऐकल्या फ्लाईटवर. खूप टायरिंग आहे दिवस, म्हणजे नॉर्मली टायरिंगच असतो, बट आय एम जस्ट लाईक डन फॉर द डे. आणि पण ठीक आहे, फास्ट केला मी आणि हर हर महादेव.